नमस्कार. इयत्ता 8वीच्या या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. मला एक सांगा की तुमच्यापैकी कोण आहे असं की ज्यांनी आपल्या वहीचा कागद गुपचूप काढून त्याच्यात विमान तयार केलेलं नाही. बहुतेक प्रत्येक जण हा आनंद लुटतच असतो की वहीचा कागद असो किंवा एखाद्या वर्तमानपत्राचा कागद असो, विमान बनवून ते उडवणं किंवा सध्या पावसाचे दिवस चालू आहे. लहानपणी आपला एक खेळ असतो की पाऊस चालू असला की आपण छानपैकी अशी घड्या घालून होडी तयार करतो आणि ती होडी आपण अशी पाण्यामध्ये सोडून त्याच्यातला आनंद, त्याच्यातली मजा आपण लुटतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला या शिष्यवृत्तीच्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक घटक आहे, घडीच्या आकृत्या. म्हणजे आकृत्याचं पृथक्करण या घटकाअंतर्गत आपल्याला घडीच्या आकृत्या इथे दिलेल्या आहेत. या घडीच्या आकृत्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण याच्यामध्ये एक ट्विस्ट त्यांनी फक्त असा दिला की आपण कागदाला घडी घातल्यानंतर काही भाग कापायचा आणि ती घडी उलगडल्यानंतर पूर्ण कागद कशा आकाराचा दिसेल, ती जी कापलेली आकृती आहे ती कशी दिसेल याचा आपण अंदाज बांधायचा आहे. मग याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं ते पाहूया आपण. ते हा प्रश्न सोडवताना या प्रश्नाला तसं पाहिलं तर भारांश आहे 1.33 आणि एक प्रश्न असतो या घटकावर, शिवाय त्याच्यासाठी या एका प्रश्नाला गुण असतात 2. जर घड्या घालण्याचं एक कौशल्य आपण चांगल्या प्रकारे आत्मसात केलं तर त्याच्यापासून आपल्याला या 2 मार्कांचा फायदा हमखास होऊ शकतो. पहा, या उपघटकामध्ये जो प्रश्न असतो त्या प्रश्न आकृतीवर काही टिंबटिंबचे दिलेले असतात आणि त्या टिंब रेषांवरच घड्या घातलेल्या असतात. नंतर त्या घड्या पुन्हा उलगडल्या की ती आकृती कशी दिसत ते पर्यायामधून ओळखायचं असतं. मग करायचं काय सुरुवातीला, तर प्रश्न आकृती एखाद्या छोट्याशा कागदावर काढून कागद ज्या प्रकारचा असेल त्याच प्रकारचा कागद घेऊन, म्हणजे चौरस आकृती, आयताकृती, षटकोनी किंवा त्रिकोणी असं जे असेल त्या प्रकारचा कागद घेऊन टिंब रेषेवर घड्या घालायच्या आहेत. घड्या घातल्यानंतर प्रश्न आकृतीचा बदललेला आकार म्हणजे ते कापून वगैरे पर्यायाशी जुळवून पाहायचा. पण नंतर एकदा तुम्हाला सराव झाला, 1-2-3 दिवस तुम्ही हे काम केलं की सरावाने प्रत्यक्ष घड्या न घालता सुद्धा तुम्हाला हा आकार कसा दिसेल याचा अंदाज एक बांधता येतो. शिवाय त्याच आकृतीवर आपण पेन्सिलीने काही स्केच करून सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तर घड्या घालून कसं सोडवायचं, सुरुवातीला एक छोटस प्रात्यक्षिक आपण पाहूया. तसा आकृती कागद घेतला, मध्यावर त्याची अशी अडखळी घातली, पुन्हा त्याची एक घडी चौरसाकृती घेतली. आता 4 बदल झाले. मध्ये जो भाग आहे त्या भागावर कर्णावर पुन्हा एक घडी घातली. आता हे 4 आणि वरचे 4 असे 8 बदल होते त्याची. म्हणजे या पद्धतीने कधी कधी घडी घातली जाते. उलगडल्यानंतर ही घडी अशा प्रकारची दिसते. आता आपण प्रश्न पाहूया. हा एक प्रश्न आहे. प्रश्नामध्ये पहा, पहिल्यांदा घडी घालायच्या आधी एक वर्तुळ कापले, पहिली घडी घातल्यावर आयत कापलाय आणि दुसरी घडी घातल्यावर त्रिकोण कापलाय. तर आपण सुरुवातीला तो अर्धगोल कापून ठेवूया घडी घालायच्या आधीचा. आता दाखवलेली घडी घालायची दाखवलेल्या प्रकारे आणि आयताकृती भाग कापून घ्यायचा आणि आता पुढची घडी घातल्यानंतर पुन्हा दिलेला त्रिकोणी भाग काढून तो आपण कापून घेऊ. घडी उलगडल्यानंतर पहिली घडी अशी दिसेल आणि दुसरी घडी अशी दिसेल. म्हणजेच आपल्याला आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2. पुढची एक आकृती पाहूया. पहा, प्रश्नाकृतीमध्ये घडी घालून दिलेली आहे आणि चौथ्या भागामध्ये दिलेला आकार दिलेला होता. तो दिलेला आकार आपण काढून घेऊया.
आणि बरोबर त्या आकाराचा भाग आपण कापून घेऊया. घडी उलगडल्यावर पहा प्रचंड असा आकार दिसेल. पहिली घडी उलगडल्यानंतर आता दुसरी घडी उलगडली शेवटची की हा आकार असा दिसेल. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4. तर पहा या छोट्याशा एका व्हिडिओ मधून मी आपल्याला दाखवलं की घडी कशा प्रकारची घातली जाते आणि ती उलगडल्यानंतर आपल्याला कसं दिसतं. तर एक लक्षात घ्या, जेव्हा चौरसाकृती किंवा आयताकृती कागद असेल किंवा कोणत्याही याचा, तर पहिली घडी घातली की त्याचे 2 पदर होतात. म्हणजे पहिल्या घडीनंतर कापलेला आकार हा 2 पदरावर येणार आहे. त्यानंतर दुसरी घडी घातली आणि मग आकार कापला की 4 पदर होतात आणि त्या 4 पदरावर तो आकार त्याच दिशांनी आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं. आणि त्या पद्धतीने प्रश्न आकृतीमध्ये निरीक्षण करून, महत्वाचं याच्यामध्ये हेच आहे की निरीक्षण करायचंय, बात काही नाही. अगदी छोटे छोटे आकार सुद्धा याच्यात मिस व्हायला नको. प्रश्न सोडवताना आपण पाहणारच आहोत. तर चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. हा एक प्रश्न आहे पहा. स्पष्टीकरण पण याचं दिलेलं आहे. मी मुद्दाम स्पष्टीकरणासह घेतलंय कारण त्या पद्धतीने आपल्याला पुढचे प्रश्न सोडवता येतील. इथे एकूण 2 घड्या घेतलेल्या आहेत पहा. जरी आपल्याला 4 ठिकाणी टिंबरेषा दिसत असल्या तरी लक्षात घ्या, पहिली घडी या याच्यावर घातलेली आहे आणि दुसरी घडी याच्यावर घातलेली आहे. म्हणजे याचा अर्थ इथे 4 पदर झालेले आहेत आणि तिसरी घडी इथे कर्णावर घातलेली आहे. जो छोटा चौरस तयार होतो त्या छोट्या चौरसाच्या, उदाहरणार्थ बघा वेगळ्या रंगाने मी दाखवते. हा जो छोटा चौरस तयार झाला 2 घडी घातल्यानंतर त्याच्या पूर्ण कर्णावर इथं तिसरी घडी घातलेली आहे. याचा अर्थ 8 पदर झालेले आणि त्याच्यानंतर इथे आकार ठेवलेला आहे. म्हणजे हे जे आकार आहेत हे आपल्याला 8 पदरामध्ये हे आलेले पाहिजे. पाहूया आपण हे आकार काढत असताना. पहा हा जो आकार आहे हा इथे असा येणार आहे. हा अर्धवर्तुळाचा आकार इथे पण येईल. पुन्हा एकदा आपण पाहूया. आता हे काढल्यानंतर हा जो अर्धवर्तुळाचा आकार आहे हा 4 पदरावर जाईल, 8 पदरावर जाईल आणि अशा प्रकारचं अर्धवर्तुळ इथं होईल. आपण पाहायचं हे अर्धवर्तुळ कुठे कुठे आहे. या आकृतीत आहे, या आकृतीत आहे, या सगळ्या 4ही बाजूला आणि या आकृतीत आहे. इथे मात्र त्रिकोण आहे म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पुढचा आकार पाहूया. हा जो त्रिकोण आहे आपला, या त्रिकोणाचा हा आकार कंप्लीट केला तर इथं चौरसाकृती होतोय छोटस आणि असाच चौरस आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसला पाहिजे. या प्रत्येक ठिकाणी चौरस घातल्यानंतर या आकृतीत चौरस आहे, या आकृतीत चौरस आहे, पण या आकृतीत मात्र चौरस नाही. इथे अर्ध त्रिकोण दिलेला आहे, एक छोटासा त्रिकोण. त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होतो. त्यानंतर आपण मधल्या आकाराकडे वळूया. हा मधला आकार जर आपण पूर्ण केला घडीवर बरोबर निवडल्यानंतर तर इथं चौरस होतोय. म्हणजे हा चौरस इथे या क्वार्टरमध्ये, या क्वार्टरमध्ये आणि या क्वार्टरमध्ये 4ही ठिकाणी चौरस आला पाहिजे. आपण पाहिलं तर या आकृतीत चौरस आहे आणि या आकृतीत चौरस आहे आणि म्हणून आपला हा पर्याय बरोबर आहे आणि हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपण पोहोचतो ह्या पहिल्या पर्यायाकडे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पहा इथे सुद्धा घडीचं जर तुम्ही पाहिलं तर किती घड्या घातलेल्या आहे हे लक्षात येईल. बघा आत्ताच कांदा या आकृतीचं निरीक्षण करून पहिल्यांदा आडवी घडी, नंतर उभी घडी आणि पुन्हा कर्णावर घडी. म्हणजे अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. इथं 3 घड्या घातलेल्या आहेत आणि या 3 घड्यांमुळे 8 पदर तयार झालेले आहेत.
म्हणजे काय याचा अर्थ, या 8 पदरावर हा जो टाकलेला गोल आहे तो 8 ठिकाणी यायला पाहिजे. आपण आकृत्यांचं निरीक्षण करूया. या प्रत्येक आकृतीमध्ये याच्यात 8 बरोबर आलेले आहेत, याच्यात मात्र 4च आले. याच्यात 8 आहेत पण ते अर्धवर्तुळ आहे. आपल्या इथे पूर्ण वर्तुळ आहे. हा जसा पर्याय कॅन्सल झाला आपला, तसाच हाही पर्याय कॅन्सल होतो. आणि इथेही अपूर्ण टाकलेले आलेले आहेत, त्याच्यामुळे हाही पर्याय कॅन्सल. आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1. पहा, जर आपण या घड्या लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर ही अशा पद्धतीची घडी आहे. म्हणजे याचा अर्थ हा गोल या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी येईल, या ठिकाणी येईल, या ठिकाणी, या ठिकाणी आणि इथे. म्हणजे अशा प्रकारची आपण जी उत्तर आकृती शोधली बरोबर त्याच उत्तर आकृती प्रमाणे इथे ती आकृती तयार होणार आहे. आणि मग आपण पहिल्या पर्यायापर्यंत पोहोचू. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. पहा, ही आकृती आहे, षटकोनाकृती दिली आहे आणि त्याचेही 2 घड्या घालून काही भाग केलेले आहेत. तर 2 घड्या म्हणजे 4 पदर झाले आणि त्या 4 पदरावर हा प्रत्येक आकार आला पाहिजे. आपण अंदाज बांधूया. हा अर्धवर्तुळ जे आहे हे अर्धवर्तुळ, हे अर्धवर्तुळ इथे येईल, इथे येईल आणि इथे येईल. नंतर हे जे त्रिकोण आहे हा त्रिकोण इथे येईल आणि हाच इथे येईल आणि इथे येईल. आणि शिवाय हा चौरस कंप्लीट झाला तर अशा प्रकारचा मोठा चौरस तयार होईल. आपल्या आकृतीप्रमाणे आपण जुळवून पाहूया. या ठिकाणी जर गेलं तर साईडला म्हणजे षटकोनाच्या बाजूवर इथं आपल्याला अर्धवर्तुळ पण इथं त्रिकोण दिलेला आहे, त्यामुळं हा पर्याय कॅन्सल झाला. इथे अर्धवर्तुळ दिलेला आहे, सॉरी इथे अर्धवर्तुळ दिलेला आहे या ठिकाणी, पण इथे जे आहे वरच्या बाजूला जो त्रिकोण होता तो इथं अर्धवर्तुळाच्या रूपात झालेला आहे, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आता इथे अर्धवर्तुळ 1 2 3 4 1 2 3 4 अर्धवर्तुळ आहे. आपले हे तयार होणारे जे हे 2 त्रिकोण आहेत तर साधारणपणे हा त्रिकोण इथं आहे आणि इथंही आहे दोन्ही आकृतींमध्ये. आता फरक काय याच्यामध्ये, मगाशी मी जे म्हटलं की अतिशय बारकाईने निरीक्षण करून छोट्यातला छोटा आकार सुद्धा याच्यात विसरायचा नाहीये. तर फक्त मधला आकार तुम्ही लक्षात घ्या की इथे जर आपण ही आकृती पूर्ण केली असेल तर ही आकृती आपली चौरस आकृती होते. हा चौरस आपला फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. इथे मात्र तो समभुज दिसतो आहे आपल्याला, म्हणजे याची दिशा बदललेली आहे, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 2 घड्या घातलेल्या आहेत. 2 घड्या घातल्यानंतर त्याचे 4 पदर होणार आहेत आणि या 4 पदरावर ही आकृती जशीच्या तशी फक्त आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब याप्रमाणे आपण काढून घ्यायची आहे. जर आपण या आकृतीचं निरीक्षण केलं या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे अर्धवर्तुळ आहे, थोडस म्हणजे जे वर्तुळाकृती भाग आपल्याला वर्तुळचा पहिली घडी जर उलगडली आपण तर या प्रकारे तो आकार पूर्ण होईल. त्यानंतर या ठिकाणी हा आकार असा जाईल आणि इथे त्रिकोण कंप्लीट होऊन इथे सुद्धा तोच आकार येईल. आता हे झालं आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे आकृती. म्हणजे पहा, तुमच्या बुद्धिमत्ता चाचणी मधला जो आरशातील प्रतिबिंब आणि जल प्रतिबिंब या 2 प्रकारचा जो प्रश्न आहे तर त्या दोन्हीचा संबंध आपण इथे व्यवस्थितरित्या लावून आकृतीचं व्यवस्थित पृथक्करण आपण करू शकतो. आता याची जर आपण पाण्यातली आकृती काढली तर आपली साधारणपणे अशी होईल. पहा, इथे हे अर्धवर्तुळ कंप्लीट होईल, त्यानंतर इथे तो हा आयताकृती भाग आहे तो येईल आणि इथं पुन्हा अर्धवर्तुळ येईल. आपण जर निरीक्षण केलं तर या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येईल की इथं जे 2 आयताकृती आहेत
हे चार बाजूचे चार अर्धवर्तुळ प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला दिसतील या पद्धतीने. त्यानंतर आपण या आयताकृती भागाकडे फक्त पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी आणि तिसऱ्या पर्यायात दोन्ही ठिकाणी आयताकृती आपल्याला दिसत आहे. हा भाग, हा आयताकृती भाग, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतोय. इथे हा भाग या ठिकाणी काढलेला नाही. त्यानंतर आपण राहिली आपली तिसरी आकृती पद्धतीमध्ये हा असा समोर चौकोनासारखा भाग दिसलेला आहे. तो भाग जर आपण पाहिला तर हा फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो. इथे त्रिकोण दिसतो आहे, इथं पण परिस्थितीशास्त्रातून त्रिकोणच आहे. म्हणजे हाही पर्याय आपला कॅन्सल होतो, हा पण कॅन्सल होतो आणि आपल्याला हा पहिला पर्याय आपलं उत्तर म्हणून मिळतं. म्हणजे काय लक्षात घेणं आपलं इतकं आवश्यक आहे की इथं त्रिकोण आहे म्हणून आपण एकमेकांना विचार करतो की इथे त्रिकोण असेल म्हणजे हे उत्तर असू शकतं. बाकीच्या आकृत्या अगदी सेम आहे, पण तसं न करता आपण व्यवस्थित त्याची दिशा लक्षात घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने प्रश्नातील आकृती आपण शोधायची आहे. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. छानपैकी चंद्राचा आकार काढलेला हा दिलेला आहे. या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर सांगा भाऊ किती आता घड्या घातलेल्या असतील. नीट निरीक्षण करा आणि मनातल्या घड्या मोजण्याचा प्रयत्न करा. अगदी बरोबर, या प्रश्न आकृतीला 3 ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत. पहा, पहिल्यांदा या रेषेवर घातलेले आहेत, नंतर याच्यावर घातलेले आहेत आणि नंतर या ठिकाणी घातलेले आहेत या त्रिज्येवर. मग याचा अर्थ काय की आपल्याकडे किती पदर झाले त्या कागदाचे? आपले 8 पदर झाले आणि 8 ठिकाणी ती आकृती तो आकार आता जाणार आहे. जर आपण पाहिलं तर पहा, इथे तुम्हाला हा चंद्राकृती पूर्ण केली तर याचं आरशातील प्रतिबिंब इथे पडल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला दिसेल आणि याचं जलप्रतिबिंब पण त्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपल्याला हे असं दिसेल. आणि आपण आपल्या आकृतीमध्ये याचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला या 4 पर्यायांपैकी फक्त 2च पर्यायात 4 चंद्राचा आकार दिसतोय आपल्याला. याच्यामध्ये मात्र 3 आहेत आणि याच्यात 2च आहेत म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होईल, हा पर्याय कॅन्सल होईल. आपल्याकडे 2 पर्याय राहिले. आता आपण पुढचा जो आकार आहे तो आपण आकार पाहूया. पहा, इथे हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे इथे बघा आणि हा त्रिकोण जर कंप्लीट झाला तर इथं असं येणार आहे आणि हाच जर चारही बाजूने घेतला तर असा समभुज चौकोनासारखा आकार असणार आहे. मग या तिसऱ्या पर्यायामध्ये आपला समभुज चौकोनासारखा आकार होतोय, पण चौथ्या पर्यायात मात्र चौरसाकृती होतोय म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 3. 2021 ला हा प्रश्न विचारला गेला होता बघा. पुढची आकृती आहे प्रश्नापत्री समोर आहे. छानपैकी त्याच्यामध्ये मणी वगैरे असे आकार दिसत आहेत. पहिलीच्या आपल्या मणीपाटी असते ती भूसपाटी, त्या भूसपाटीवर जसे असतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मणी दिसत आहेत. तर नीट निरीक्षण जर पाहिजे आकृतीचं तर आपल्याला 2 ठिकाणी घड्या घातलेल्या दिसतील. या 2 ठिकाणच्या घड्या जर उलटल्या तर ती आकृती कशी दिसेल? साधारणपणे आपण अंदाज बांधूया आणि वेगाने पाहूया. पहा, हा जो आकार आहे हा चौथ्या पदरावरचा हा आकार इथे येईल साधारणपणे. तो इथे पण याच पद्धतीने येणार आहे आणि इथे या पद्धतीने येईल. त्यानंतर हे जे अर्धवर्तुळ आहे यांचं इथे वर्तुळ पूर्ण होईल आणि तेच 3 वर्तुळ जोडलेले म्हणजे मण्यांसारखा भाग इथे तयार होईल आणि इथे मात्र हे त्रिकोणाकृती शंकरपाळ्यासारखा हा आकार दोनही बाजूला आपल्याला दिसेल. पाण्यातलं प्रतिबिंब जर आपण पाहिलं तर हा आकार कुठे आहे साधारणपणे आपल्याकडे? या आकृतीत जर आपण पाहिलं, सॉरी एक आकार पुन्हा राहिलेला आहे आपला
हा जो आकार आहे तो आकार आपण इथं करून घेऊया. हा इथे या पद्धतीने दिसेल. आता हा जर आकार पाहिला तर हा 4 ठिकाणी या आकृतीमध्ये आहे. त्यानंतर 3 ठिकाणी इथे आहे. नंतर वरती आणि खाली शंकरपाळ्यासारखे 3 आकार आहेत. पण हे जे 4 भाग यायला हवे होते ते इथे 2च आलेले आहेत, म्हणून पहिला पर्याय कॅन्सल झाला. या ठिकाणी जर पाहिलं तर निम्मणी आपले या ठिकाणी आलेले नाही, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सगळे आकार दिसत आहेत. आपण पुढची आकृती तुलना करून पाहूया. या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणचे शंकरपाळ्यासारखे आकार दिसत नाहीत, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि राहिलेला पर्याय आपल्याला आपलं उत्तर म्हणून मिळतो. आपण पुढची आकृती पाहूया. पहा, अशी आकृती आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला घड्यांचं निरीक्षण करायचं आहे. इथे पण फक्त 2 घड्या घातलेल्या आहेत. या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक, आणि या 2 घड्यामधल्या 4 ठिकाणी तुमचं येणार आहे. 4 ठिकाणी म्हटल्यानंतर हा आकार तुमचा अशा पद्धतीने येईल. पहा, हा इथे येईल आणि हाच आकार तुमचा इथे येईल. त्यानंतर इथे जो चौरस आहे, हा चौकोन आहे, हा चौकोन असा इथे तयार होईल आणि ही जी आकृती आहे तुमची अशा पद्धतीने हे इथे तयार होईल. आता आपण आपल्या आकृत्यांचं निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की हा जो बाणासारखा आकार आहे, बाणाच्या टोकासारखा, तो बरोबर 2 ठिकाणी आहे, इथे आणि इथे. या आकृतीत पण आहे, या आकृतीत पण आहे, या आकृतीत पण आहे. त्यानंतर आपण वळूया दुसऱ्या आकाराकडे. हा बाजूचा जो असा पाकळी सारखा आकार आहे, इथे मात्र अर्धवर्तुळ तयार झाले, त्यामुळं हा आकार चुकीचा आहे, म्हणून हा आपला पर्याय कॅन्सल झाला. इथे पाकळी सारखाच आकार जोडलेला आहे. इथे याच्यात पण पाकळी सारखा आहे आणि याच्यात पण पाकळी सारखा आहे. म्हणजे या 3 पर्यायातून आपल्याला आपलं शेवटचा पर्याय निवडायचा आहे. आपण आपल्या तिसऱ्या आकाराकडे वळूया. इथे 2 चौकोन तयार होणार आहेत. या ठिकाणी 2 चौकोन आहेत, या ठिकाणी पण 2 चौकोन आहेत आणि या ठिकाणी 2 वर्तुळ आहेत, म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होतो. आता राहिले 2. आपण म्हणणार आहे इथे तर इथे बाण, इथे बाण, म्हणजेच मगाशी मी सांगितलं की निरीक्षण व्यवस्थित करायचंय. या ज्या बाणाचा प्रकार आहे हा अशा पद्धतीचा बाण आहे आणि इथे मात्र हा सरळ रेषा असल्यामुळे हा बाण आपला प्रश्न आकृतीसारखा होत नाही, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपण आपल्या पर्यायापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता इथे मात्र थोडीशी वेगळ्या पद्धतीची, म्हणजे घड्या घालताना वेगळी पद्धत अवलंबलेली आहे. इथे काही मध्यावर किंवा आडव्या मध्यावर, उभ्या मध्यावर असं काही केलं नाही किंवा शिरोबिंदूतून कर्णावर वगैरे. तर इथे वेगळ्या पद्धतीच्या घड्या, पण त्या घड्या बाणाने दाखवलेल्या आहेत, त्यामुळे नीट निरीक्षण करायचंय. पहा, हा इथे फक्त या पद्धतीने मध्यबिंदूवर घेऊन मध्यबिंदूवर यांचं एक जोडून त्यांनी इथं पहिली घडी घातली आणि पहिली घडी घातल्यानंतर म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 2 पदर झाले त्यांचे, म्हणजे इथे जो आकार कापलेला आहे ही घडी घातल्यानंतर तो आकार 2 ठिकाणी येणार आहे, तिथं पण येणार आहे हा आकार. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू पुन्हा एका मध्यापर्यंत त्यांनी घुमडलाय आणि नंतर हा आकार कापला, म्हणजे हा आकार या पदरावर पण यायला पाहिजे, म्हणजे इथे तुमचा आकार हा अशा पद्धतीने येणार आहे. त्यानंतर पुन्हा आता राहिलेला जो हा भाग आहे,
हा जो राहिलेला भाग आहे एवढा हिरव्या रंगाने दाखवलेला, त्या भागावर पुन्हा त्यांनी कर्णावर, मध्यभागी कर्णावर ते दुमडलेले आहे आणि तिथं त्यांनी चौकोन काढलेला आहे. म्हणजे या चौकोनामध्ये आपल्याला या ठिकाणी हा चौकोन मिळणार, बरोबर. मग आता आपण आपल्या उत्तराच्या ठिकाणी जायचं आहे. जेव्हा आपण हा भाग इथे दुपटू आपण, त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी बघा हा एक मिळाला, हा मिळाला भाग, आणि उलगडल्यानंतर कसं दिसेल हे बघताना आपल्याला हा भाग इथं तर दिसणारच आहे, पण हाच भाग इथे टाकल्यानंतर आपल्याला हा इथे जसा येईल तसाच याचा जो भाग इथे गेलेला होता तो या ठिकाणी, म्हणजे हा बदल जो इथे गेलेला आहे, हा बदल या ठिकाणी गेलेला, तर इथे देखील तुम्हाला तो दिसेल आणि याच्यावरच आलेल्या या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तो दिसेल. आणि म्हणून आपल्याला ही आकृती काढताना हा अर्धवर्तुळ इथं, इथं शंकरपाळ्यासारखा हा आकार आणि इथं हा याचा आकार, म्हणजे या पद्धतीने आपल्याला आकृती पहा. इथं घड्या थोड्याशा क्लिष्ट प्रकारच्या घातलेल्या आहेत आणि या घड्यांना व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही हे करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण हा बदल याच्यावर करतो तेव्हा हा बदल इथं जाणार आहे आणि इथं तुमचं हे दोन्ही येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ही आकृती अशी मिळाली पाहिजे. आपण आपल्या उत्तर आकृतीमध्ये शोधूया. पहा मधलं वर्तुळ याच्यात 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 आहे, त्यानंतर वरचा आयत याच्यात नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला, याच्यात पण नाही हा पर्याय कॅन्सल झाला, याच्यात आहे आणि याच्यात आहे. नंतर खालच्या पदराचा भाग इथे आहे, इथे आहे, इथे नाही, शिवाय इथे त्रिकोण हा जास्तीचा दिलाय त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. आणि त्यानंतर इथे आपल्याला हा पर्याय मिळाला आपला की हा जो त्रिकोण आहे इथल्या घडीवरचा, जेव्हा ही घडी इथे येईल तर या पदरावर पण हा त्रिकोण असा जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी येईल आणि मग आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू. पर्याय क्रमांक 3. पुढची आकृती आपल्याला बघायची आहे. आपली या आकृतीमध्ये पुन्हा एकदा षटकोन दिलेला आहे आणि या षटकोनामध्ये मात्र एक निरीक्षण करा की घडी घालण्याच्या अगोदरच तुम्हाला एक अर्धवर्तुळ दिलेले आहे. म्हणजे हा जो अर्धवर्तुळासारखा भाग दिसतो आहे तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये, तो भाग अगोदरच कापून घेतलेला आहे. याचा अर्थ हा दुसऱ्या पत्रावर कुठेही येणार नाही. म्हणून आपण आपल्या प्रश्न आकृतीमध्ये फक्त अर्धवर्तुळ असलेल्या, तेही उभं अर्धवर्तुळ असलेल्याचा आकृती निवडूया आणि हा जो वर्तुळ आपल्याला दिसतोय हा पर्याय कॅन्सल झाला, इथे वर्तुळ दिसतोय हाही पर्याय आपला कॅन्सल झाला. आता दुसरी घडी घातल्यानंतर इथे त्रिकोण आहे, हा त्रिकोण जर ही घडी दुसरी उलगडली तर अशा पद्धतीने होणार आहे आणि म्हणून हा दोन ठिकाणीच येणार आहे फक्त हा त्रिकोण. मग सॉरी त्रिकोण नाही, हा चौकोनाचा भाग हा दोन ठिकाणीच येईल. आपले जे दोन पर्याय आहे इथं इथेही आहे आणि इथेही आहे. ठीक आहे, आपण आता तिसऱ्या घडीकडे वळूया. तिसरी घडी घातल्यानंतर इथे जो केलेला आहे, आता इथे आपलं किती होणार आहे तर 1, या ठिकाणी 2, पुढचा 3 आणि 4. तर 4 ठिकाणी आपल्याला वर्तुळ तयार झालेले पाहिजे, कारण इथे 4 पदर तयार झाल्यानंतर तो भाग कापलेला आहे आणि या ठिकाणी फक्त 2च ठिकाणी आहेत. इथे नाही म्हणजे हाही पर्याय कॅन्सल झाला, इथे मात्र 4 ठिकाणी आपल्याला हे वर्तुळ दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण पाहूया. या प्रश्नामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने दाखवलंय. चौरसाकृती कागद आहे. या चौरसाकृती कागदामध्ये
घड्या घातलेला प्रकार तुम्हाला इथे दाखवलाय आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत उत्तर आकृतीचे, त्याच्यातून एक निवडायचा आहे. पहा आता पहिल्यांदा हे घडी घालायच्या आधीच हा भाग कापलेला आहे, पाकळीचा भाग. म्हणजे हा फक्त एकाच ठिकाणी येणार आहे, एकाच पदरावर येणार आहे, एकाच चौथ्या भागामध्ये. आपण जर पाहिलं तर इथे तो 4ही भागामध्ये आलेला आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल. या ठिकाणी एका याच्यात आहे म्हणून हा विचारात राहणार आहे. नंतर या ठिकाणी मात्र तो 2 ठिकाणी आला म्हणून हा पर्याय कॅन्सल, आणि इथे 2 ठिकाणी आला म्हणून हा पर्याय कॅन्सल. म्हणजे पहिल्या साधनामध्ये आपल्याला ही पहिली आकृती मिळालेली आहे, पण तरीही आपण खात्री करून घेऊया उत्तराची आकृती आपली बरोबर आहे का. दुसरी घडी घातल्यानंतर हा आकार जो तयार झाला, ही घडी जर उलटली तर 2 पदरा आपल्याला असल्यामुळे फक्त इथे हा भाग येणार आहे, म्हणजे 2 ठिकाणीच येणार आहे. आपल्या मिळालेल्या उत्तर आकृतीत हा 2 ठिकाणीच आहे, म्हणजे जवळजवळ उत्तर बरोबर असण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही तिसरी घडी घातल्यानंतर इथं जो आकार कापलाय हाच आकार आपला या 4ही ठिकाणी आला पाहिजे, आणि इथे एक येतो या पद्धतीने. मग इथे आपला तो आकार आहे, म्हणजे आपलं मिळालेलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला पहिलाच आकार पाहिल्यानंतर जे मिळालं होतं, शेवटी देखील तेच उत्तर आपलं बरोबर आहे. पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या आकृतीचं निरीक्षण केलं तर आधी या प्रकारचं कापून घेतलेलं आहे, या ठिकाणी कापलेलं आहे, आणि त्यानंतर घडी घालून पुन्हा या पद्धतीने कापलेलं आहे. त्यांनी पुन्हा एक घडी घालून म्हणजे 2 वेळा घड्या घातल्या आणि 2 वेळा घड्या घातल्यानंतर हा तर ही आकृती आपण पाहत होतो. या आकृतीमध्ये 2दा घड्या आकार कापलेला आहे इथे, आणि जर आपण तो उलगडला तर आपला या पद्धतीने तो आकार तयार होणार आहे. हा चौरस आकृती जर केला तर आणि अशी आकृती आपल्याला या पहिल्या पर्यायातच दिसते आहे. इथे मात्र नाही, इथे वर खाली वेगळ्या पद्धतीने झालेला आहे, आणि इथे देखील वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर मिळालं. त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. या ठिकाणी बघा तुम्हाला 2 घड्या घातलेल्या दिसतील, पण त्या 2 घड्या घालण्याच्या अगोदर हा जो सुरुवातीचा आकार आहे तो आकार कापून घेतलेला आहे. हा आकार म्हणजे हा आपल्या प्रश्न आकृतीत एकाच ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या आकृतीकडे जर गेलो, हे घातल्यानंतर इथे 2 ठिकाणी असं कापलेला आहे. तो आकार जर आपण उलगडला तर तो अशा पद्धतीने दिसेल, आणि आता हा इकडे टाकल्यानंतर पुन्हा वरचा पण कापलेला आहे, म्हणजे हा इथे पण आपल्याला दिसणार आहे ऑलरेडी. म्हणजे या प्रकारचा आकार आपल्या कुठल्या आकृतीमध्ये आहे ते आपण पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला जर इथं पाहिलेल्या आकृतीत तर हा इथला आकार नाहीये, म्हणून हा पर्याय कॅन्सल. इथे जर पाहिलं तर हा जो एकदाच आलेला आकार आहे हा 2दा आलाय, त्यामुळं हा पर्याय कॅन्सल. इथे पाहिलं तर आपल्याला हा खालचा आकार आलेला नाही, म्हणून हा पर्याय कॅन्सल. या पर्यायामध्ये मात्र 4 पाकळ्यांचा आकार आणि हा एक साईडचा आकार
इथे आलेला आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या आकृतीकडे. या ठिकाणी मला वाटतं की आकृती आपली झालेली आहे. आपण पुढचा आकार पाहूया. या पद्धतीचं आहे. आता इथं टिंबाच्या रेषा न दिल्यामुळे आपण थोडस गोंधळून गेलं असाल, तर तसं गोंधळून न जाता हा आपण आकार नीट पाहूया. पेनाने आपण ती आकृती पूर्ण करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा, इथे जे हे दिलेलं आहे, या ठिकाणी एक घडी घातलेली आहे मध्यावर आणि या ठिकाणी एक घडी घातली. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर ही पण एक कर्णावर घडी टाकलेली इथे. आता हे पाहिल्यानंतर इथे एक पातळी सारखा आकार आहे आणि इकडे हा अर्धवर्तुळ होणार आहे आणि इकडं हा चतकोर वर्तुळ म्हणजे क्वार्टर होणार आहे. आता ही जर आकृती पूर्ण केली तर मध्यभागी वर्तुळ यायला हवं, साईडला इथे मध्यावर अर्धवर्तुळ यायला हवं चारही भागांवर, आणि चारही भागामध्ये पातळीचा आकार असा यायला हवा. तर पाहूया आपण पुढे काय आहे. पहिल्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर इथे साईडला त्यांनी चौकोनाचा आकार दिलाय आणि मध्ये पण वर्तुळाऐवजी हे चौरसाचा आकार आलाय, म्हणून हा पर्याय कॅन्सल. इथे जर पाहिलं आपण तर आपल्याकडे अर्धवर्तुळ आणि पाकळ्यांसारखा आकार आहे, मध्ये वर्तुळ आहे, त्यामुळे हा पर्याय विचारात राहू शकतो. याच्यात पाहिलं तर इथे साईडला त्यांनी अर्धवर्तुळाच्या ऐवजी चौकोनाचा दिलाय आकृती, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. आणि याच्यात जर पाहिलं तर इथे मध्यभागी वर्तुळाच्या ऐवजी चौरसाकृती आकार आला, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आपला. आता आपल्याकडे राहिला फक्त हा आकार. पुन्हा एकदा आपण हा प्रश्न पाहूया. हा आकार इथे येणार आहे, हा अर्धवर्तुळाचा इथे येणार आहे आणि इथे वर्तुळ येणार. तर पाकळ्यांचा आपल्याला बाहेरच्या दिशेने पाहिजे आहे. दोन ठिकाणीच पाकळ्यांचा आकार बाहेरच्या दिशेने आहे. इथे एक आणि इथे एक. इथं मात्र चौरसाकृती आहे दिलेला. इथं हा चौरसाचा आकार दिलाय, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. आणि इथे अर्धवर्तुळाचा आहे, म्हणून आपला हा पर्याय येईल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी पण त्याच पद्धतीने दिलाय. घडी घातलेली नाही, आपण ती घालून घ्यायची आहे, म्हणजे टिंबाने दाखवायची आहे. इथं जरी असं दिलेलं असलं तरी याला आपण एक चौरसाच्या मध्यभागावर मडलेलं करायचंय. त्यानंतर या ठिकाणी हा हे अर्धवर्तुळ असं येणार आहे. इथं त्यांनी कट केलेलं आहे या पद्धतीने, म्हणजे इथे एक अर्धवर्तुळ, इथं वर्तुळ येईल, इथे वर्तुळ येईल, इथे येईल, म्हणजे तीन वर्तुळ सगळ्या बाजूने आले पाहिजे. आणि मध्यभागी मात्र कुठलाही आकार कट केलेला नाही, म्हणजे तो त्याच पद्धतीचा दिसला पाहिजे चौरसाकृती. इथे जो येईल हा अशा पद्धतीने चौरसाकृती काढला. तर याच्यामध्ये फक्त 4 वर्तुळ आलेले आहेत, इथं चौकोन आणि वर्तुळ, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल.
इथे सगळे वर्तुळच आहेत, मध्यभागी वर्तुळ काही आकार नाही याच्यासारखा, म्हणून हा ही पर्याय कॅन्सल आणि आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा अतिशय सोपा प्रश्न आहे. इथे या ठिकाणी एक घडी घातलेली आहे, परत दुसरी घडी इथे घातलेली आहे, म्हणजे आपल्याला 4 वर्तुळ मिळाले. म्हणजे इथं जो वर्तुळ आहे ते इथे इथे आणि इथे 4 ठिकाणी येणार आहे. उत्तराकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथं 2च आहेत, हा पर्याय कॅन्सल. इथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत. आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. हा पण थोडासा वेगळ्या पद्धतीच्या घड्या घातलेल्या आहेत. या तुला पाहिलं तर फक्त या बाजूचा जो मध्य आहे बाजूचा जो मध्य आहे प्रत्येक बाजूचा तो मध्य 2 संलग्न बाजूंचा मध्य धरून एक घडी घातलेली आहे आणि पुन्हा 2 संलग्न बाजू धरून ही दुसरी घडी इथं घातलेली आहे. आणि परत जो हा आकार तयार झाला याची पुन्हा त्यांनी इथं घडी घातली. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा ही घडी घालू आपण तेव्हा या घडीवर कापलेला म्हणजे इथे कापलेला आकार इथं येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कापलेला आकार या ठिकाणी येईल, इथे कापलेला आकार इथे येईल. तसंच जर पाहिलं तर हा गोल आकार इथे येईल आणि इथे येईल. त्यानंतर हा जर इथे कापलेला आपण पाहिला तर इथे 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 हे असे आकार आणि इथे चौरसाकृती येईल. आपण आपल्या उत्तरामध्ये व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे. असा आकार आपल्याला कुठे दिसतो आहे? साधारणपणे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. इथे फक्त 4च वर्तुळ आहे, आपल्याकडे 8 वर्तुळ हवे होते आपल्याला. हा पर्याय कॅन्सल होतो. इथे पण 4च वर्तुळ आहेत पण 4 चौरस दिले, तोही पर्याय कॅन्सल. आणि इथे 2च पर्याय आहेत, हाही पर्याय कॅन्सल. म्हणजे आपलं पहिलं जे उत्तर निघालेलं होतं पर्याय क्रमांक 3 ते बरोबर आहे. आपण हा पुढचा आकार पाहूया. यामध्ये चौरसाच्या कर्णावर घड्या घातलेल्या आहेत आणि मग त्या कर्णावर घड्या घातल्यानंतर आकार कापलेला आहे. म्हणजे तो किती पदरावर येणार आहे? ही पहिली घडी घातली आणि ही दुसरी घडी घातली, याचा अर्थ 2 घड्या घातल्यानंतर आपल्याला 4 पदर मिळालेले आहेत. म्हणजे हा कापलेला जो आकार आहे आपला, हा आकार आपला असाच इथे या दिशेने मिळाला पाहिजे. या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये आपला आकार जो आहे तो बरोबर आहे. इथे जर पाहिलं तर सगळ्यांचं वरचं पंचकोनाचं जे टोक आहे शिरोबिंदू ते वरच्या बाजूला आहे. आपल्या आकृतीत मात्र सगळे बाहेरच्या बाजूला आहे, बाजूच्या दिशेला. त्यामुळे आकृती कॅन्सल झाली. याच्यामध्ये उलट सुलट दाखवली त्यांनी 2 बाहेरच्या दिशेला आणि 2 आतल्या दिशेला, त्यामुळे ही आकृती कॅन्सल झाली. आणि याच्यात फक्त 2च दाखवले त्यामुळे ही आकृती कॅन्सल झाली आणि आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. पुढची आकृती आपण पाहूया. ही मागच्या आकृतीसारखीच आहे. 2 आकृत्या या ठिकाणी आलेल्या आहेत. इथं पहिल्यांदा 2 घड्या घालून म्हणजे ही पहिली घडी नंतर ही दुसरी घडी आणि ही दुसरी घडी घातल्यानंतर आपल्याला इथे 4 पदर मिळाले. या 4 पदरामध्ये हा कापलेला आकार केला पाहिजे या ठिकाणी. आणि ती आकृती आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच दिसते आहे प्रथम दर्शनीस पाहिल्यानंतर. दुसरा जो प्रश्न आहे तिथे थोडासा लगेच खाली दिलेला आहे पहा. इथे सुद्धा मध्यभागावर एक घडी घातली आहे आणि पुन्हा मध्यभागावर एक घडी घालून म्हणजे आपल्याला मिळालेले आहेत पदर 4. इथे आपले 4 पदर तयार होतात आणि नंतर फक्त इथं मध्ये असा कापलेला आहे. याचा अर्थ हा आकार इथे अशा पद्धतीने तयार व्हायला हवा. आणि प्रथम दर्शनी आपण पाहिलं की आपल्याला लगेच इथं दिसून येतं आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचं आहे पहा. उजवीकडून डावीकडे जेव्हा आपण ती घडी घालतो
त्याच्या आधीच त्यांनी काय केलंय, या ठिकाणी हा एक कापलेला आहे. पहा या ठिकाणी काय केलंय त्यांनी, हा बाजूची घडी घालून घेतली, पण ही घडी घालण्याच्या अगोदरच, या दोन घड्या घालण्याच्या अगोदरच या ठिकाणचा हा कापून घेतलेला आहे. नंतर ही घडी घातली म्हणजे हा त्रिकोण एकाच ठिकाणी आपला येणार आहे आणि घडी घातल्यानंतर हा त्रिकोण कापला, या म्हणजे इकडचाही पहिल्यांदाच कापलेला आहे. म्हणजे हा जर आपण असा घेतला तर आपल्याला आपली प्रश्न आकृती कोणत्या पद्धतीने मिळेल, तर पहा या दोन्ही ठिकाणचं जे आहे हे वरच्या दिशेला त्रिकोण आहे, इथं खालून वरून आहे त्रिकोण, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. दोन्ही याचा जे वरचं टोक आहे ते खालच्या दिशेला आहे, तेही पर्याय कॅन्सल. हे मात्र आपल्या प्रश्न आकृतीप्रमाणे बरोबर वरच्या दिशेला आहे आणि हे यांची दिशा फिरवली आहे थोडीशी, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मगाशी फक्त वर्तुळाचा होता, आता मात्र चौरस आहे. चौरस आकृती शिवाय कर्णावर फक्त इथं पहिली घडी इथे कर्णावर गुंतवून घेतलेली आहे, नंतर दुसरी घडी दुसऱ्या कर्णाच्या बरोबर दुघडी कर्णावर, म्हणजे आपल्याला 4 पदर मिळाले आणि या चौथ्या पदरावर त्यांनी इथं हा आकार कापलाय, म्हणजे हाच आकार आपला असं इथे येणार आहे. प्रश्न आकृतीत जर आपण पाहिलं निरीक्षण करून तर 3, 2 आणि 3 असे चौरस आलेले आहेत, त्यामुळे पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय कॅन्सल होतो आणि आपण आपलं उत्तर मिळवतो पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आकृती तुटक रेषेने घातलेली आहे, बाणाच्या दिशेने घातलेली आहे आणि कागद जर उलगडला कापल्यानंतर आकार तर कसा दिसेल. मग याच्यामध्ये आपण निरीक्षणानेच इथं सांगू शकतो की पहिली घडी घातली नंतर दुसरी घडी घातली की आपल्याला 4 बदल मिळाले, म्हणजे हा जो आकार आहे 2 वर्तुळांचा तो 4 भागांवर आला पाहिजे, म्हणजे आपली आकृती आपल्याला अशा पद्धतीने दिसली पाहिजे. आणि आपल्याला प्रथम लक्षणीच पाहिल्यानंतर लगेच कळतं की आपला पर्याय क्रमांक 2 आहे, इथे एकच वर्तुळ आलंय, हा पर्याय कॅन्सल. इथेही फक्त एकच वर्तुळ आलंय, हा कॅन्सल. आणि इथं मात्र वेगळ्या दिशेने पण आलेत वर्तुळ आणि शिवाय कमी आलेत, म्हणून हाही पर्याय कॅन्सल. आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं. त्यानंतर हा पुढचा भाग आपण पाहूया. या भागामध्ये बघा थोडीशी क्लिष्ट आकृती असली तरी सोपं आहे. इथे पहिली घडी घातल्यानंतर हा भाग कापून घेतलेला आहे, म्हणजे ही जर घडी उलगडली तर 2च पदर झालेले आहेत, याचा अर्थ या 2 पदरावरच हा कापलेला आकार येणार आहे, म्हणजे इथे आणि इथे येईल तो आरशाच्या प्रतिबिंबाप्रमाणे जर पाहिलं तर. आणि 4 भाग केल्यानंतर हा जो आकार आहे इथला, म्हणजे हा इथला अर्धवर्तुळाचा इथे येईल आणि 4 भाग केल्यानंतर हा संपूर्ण इथे वर्तुळ, त्यानंतर इथे सॉरी हे इथे नाही येणार, इथे येईल आपलं, इथे येईल आकार आणि इथे येईल, म्हणजे हा कापलेला भाग आपला अशा पद्धतीने दिसेल. तो जर आपण पाहिला तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं दिसतंय. इथं 2 ठिकाणी अर्धवर्तुळ आले, उभ्या ठिकाणी हे जास्तीचे आहे, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे डायरेक्ट आतल्या बाजूनेच वर्तुळ, हा पर्याय नाही. इथे आपल्या साईडच्या बाजूने 2 वर्तुळ आले, इथे जास्तीचे आले आणि मधला भाग आला नाही, म्हणून हा पर्याय कॅन्सल. इथे हा मधला आले आणि इथे पण आले आणि वरचे जे 2 आहेत ते पण आले, म्हणून आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. बाण दाखवलेल्या दिशेने याची घडी घातलेली आहे. मग इथे जर पाहिलं तर याच्या 2 घड्या घातलेल्या आहेत,
आणि चौथ्या भागात हे वर्तुळ आहे. म्हणजे हे 4 भागामध्ये हे वर्तुळ यायला हवं. आणि ती आकृती जर आपण पाहिली तर आपला आहे पर्याय क्रमांक 4. बघा ही पण थोडीशी त्यांनी थोडस त्याला वेगळ्या पद्धतीने घड्या घातलेल्या आहेत. पहिल्यांदा ही घडी घातली या ठिकाणी, या ठिकाणी ही घडी घातली आणि ही पुन्हा त्या ठिकाणी घातली. म्हणजे इथेही आपल्याला तसे पाहिले तर 4 पद्धत मिळालेली आहे. आणि ही घडी घातल्यानंतर इथं त्यांना आपल्याला मिळालेला आहे हा A. मग या ठिकाणी कापल्यानंतर तो इथे पण जाईल, इथे जे 2 भाग होणार आहेत इथे आणि इथे. मग 4 ठिकाणी आपल्याला तो वर्तुळ आलेला असला पाहिजे. म्हणून आपण आपल्या उत्तरापर्यंत जर पाहिलं तरी हे नाही, इथं 2च आहे, इथं 3 आहे. आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. आता इथं स्पष्टीकरण सहज त्यांनी दिले की इथे पहिली घडी कर्णावर घातली, दुसरी घडी त्याच्या परत मध्यभागातली उंचीच्या याच्यात त्रिकोण तयार झाला तर त्याच्या याच्यात, आणि मग इथे हा भाग असा कट केलेला आहे. हा जो भाग दिसतो आहे आपल्याला या ठिकाणचा हा भाग कट केलेला आहे. मग त्यानंतर ती आकृती कशी दिसेल असं त्यांना म्हणायचं आहे. आता जर आपण पहिली घडी उलगडली तर त्यानंतर हा कट होणारा भाग या पद्धतीचा दिसेल, आणि दुसरी घडी उलगडली तर म्हणजे या पद्धतीचा दिसेल. आपल्याला कर्णावरची इथली ही आरशातली प्रतिमा तयार होईल. आणि त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला ही आकृती पर्याय क्रमांक डी मध्ये दिसते. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर इथे पण मागे आलेल्या वर्तुळाच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. 2 ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत मध्यभागावर आणि त्यामुळे आपल्याला इथं 4 पदक मिळणार आहेत. इथं आपल्याला 4 पदक मिळतील. म्हणजे आपला हा आकार 4 ठिकाणी केला पाहिजे. इथे या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी. तर आपल्याला आपल्या प्रश्नाकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी 2 आहेत फक्त, या ठिकाणचे नाहीत म्हणून हा पर्याय कॅन्सल. या ठिकाणी 4 आहेत पण आम्हाला जास्त होतील म्हणून हा पर्याय कॅन्सल. आणि या ठिकाणी मात्र त्यांनी हा शंकरपाळ्यासारखा समभुज चौकोनाचा आकार दिलाय चौरसाच्या ऐवजी. आपल्या प्रश्नावृत्ती चौरस आहे पण इथं मात्र चौरस नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल. बी पर्यायामध्ये मात्र चौरस आहे तसा, म्हणून हा आपला उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. इथे पुन्हा त्रिकोण दिलाय आणि त्रिकोणाचे कापलेले भाग त्यांनी दाखवलेले आहेत. सॉरी आपण इथे यामध्ये आधीच हे पूर्ण केल्यामुळं आपल्याला नीट आकलन करणार नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न पहा, 2 घड्या घातलेल्या आहेत आणि 2 घड्या घातल्यानंतर परत ही तिसरी घडी कर्णावर घालून घेतलेली छोट्या चौरसाच्या. त्यामुळे हा होणारा आकार 8 पदरांवर येणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, पहिली घडी घातली तर तो आकार 2 पदरांवर येईल, दुसरी घडी घातली तर तो 4 पदरांवर येईल आणि तिसरी घडी घातली तर 8 पदरांवर, म्हणजे 8 ठिकाणी तो आकार आला पाहिजे. म्हणजे हा आकार इथे येईल असा, असाच आकार इथे पण यायला पाहिजे आणि असाच आकार इथे पण यायला पाहिजे. तर आपल्या प्रश्न आकृतीत आपण जर पाहिलं तर इथं 4 ठिकाणी 6 वर्तुळ आहेत. इथं 4 ठिकाणी आहे पण फक्त सिंगल लाईन आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल. इथे सुद्धा सिंगल लाईन, हा पर्याय कॅन्सल. आता या दोन्ही ठिकाणी 6 आहेत पण लक्षात घ्या यांची दिशा आपल्याला जशी पाहिजे उलगडल्यानंतर, तर या दिशेमध्ये मात्र तो बदल होत आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. इथे ही 2 घड्या घातलेल्या दिसतील तुम्हाला आणि 2 घड्या घातल्यानंतर तिथे एक आकार कापलेला आहे. हा जो आकार दिसतो आहे आपल्याला या आकाराचा कापलेला आहे. म्हणजे जर आपण इथं ही आकृती पूर्ण केली तर आपल्याला या पद्धतीचा या पद्धतीची आकृती आपल्याला मिळायला. आता ही आकृती आपल्याला या ठिकाणी कट न करता आपण जर हे पाहिलं, हे काढून घेतलं तर आपल्याला आपली आकृती जी दिसेल सी आकृती तर अजिबात येत नाही. त्यामुळे सी आकृती कॅन्सल होते. इथं चौकोनासारखा भाग कापला गेला तिथे या आकृतीमध्ये बी आकृती कॅन्सल होते आणि इथं देखील चौकोन कापलेला दाखवला हा कॅन्सल होईल. आपल्याला आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर मिळतं. त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. इथे देखील 2 घड्या घातलेल्या आहेत त्यामुळे एकूण 4 पदर झालेले आहेत. या 4 पदरामध्ये त्यांनी इथे फक्त हा आकार कट केलेला आहे. पहिली घडी घातली 2 पदर झाले, दुसरी घडी घातली 4 पदर झाले आणि या चौथ्या पदरानंतर त्यांनी काय केले, या ठिकाणी हे 2 भाग कट केलेले आहेत. मग जर आपण उलगडले तर हेच भाग आपल्याला म्हणजे ही घडी अशी उलगडल्यानंतर हेच भाग तुम्हाला इथे दिसतील या पद्धतीने आणि हीच इकडे उलगडली तर या पद्धतीने हेच भाग इथे दिसतील तुम्हाला. आपण आपल्या आकृतीमध्ये उत्तराच्या आकृतीमध्ये आपण पाहायचं आहे या ठिकाणी डमरू सारखे 2 भाग तयार व्हायला हवे. इथं 2 भाग तयार झाले शेजारी, इथे एकच भाग आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल. इथे पण एकच भाग तयार झाला म्हणून हा पर्याय कॅन्सल. आणि इथे म्हणजे शेजारी आहे तिथे हा भाग खाली आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल होतोय. शिवाय इथला भाग पण इथे दिलेला नाही. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आपण पाहूया. इथे त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा मध्यभागावर घडी घातलेली आहे पण दुसरी घडी घालताना मात्र इथे मध्यभागावर या चौकोनाच्या मध्यभागावर घडी घातलेली आहे आणि दुसरी घडी घातल्याला मात्र पुन्हा त्याच आयताकृती भागाचं मध्य रुंदीचं मध्य त्यांनी गाठलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा जो आकार इथे कापलेला आहे त्यांनी हा आपल्याला फक्त 4 ठिकाणी असा मिळाला पाहिजे. इथे एकदाच या ठिकाणी आपल्याला 4 वेळा दिसतो आहे पण याची दिशा मात्र बदललेली आहे. हा पर्याय कॅन्सल होतो. 1 2 3 4 5 आणि इथं परत एक छोटासा 6वा भाग झाला. हा पर्याय कॅन्सल झाला आणि इथं देखील वेगळ्याच पद्धतीचं आपल्याला मिळाले हा पर्याय कॅन्सल. इथं मात्र 4 भाग आणि मध्यभागी हा जो आकार कापलेला आहे हा बरोबर आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळं आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय क्रमांक सी. तर आता इथंच आपली वेळ संपते आहे. आपण उद्या परत आपल्या या सेशन मध्ये पुन्हा भेटूया 7 वाजता बरोबर. इथे सगळ्यांनी तासाला जॉईन व्हायचं आहे आणि त्यावेळेला आपण लपलेली आकृती म्हणजे आकृतीचं पृथक्करण या घटकामधीलच पुढचा जो घटक आहे लपलेली आकृती शोधणे तो भाग आपण उद्या पाहणार आहोत. पुन्हा भेटूया उद्या 7 वाजता. तोपर्यंत अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.